राजे हे दौलतरावांशी बोलत होते आणि त्यांना ते म्हणाले, अजून तुम्हाला काय काय जमतं? तर दौलतराव म्हणाले, मला वेगवेगळे आवाज काढता येतात, सोंग बदलतो, 8-8 दिवस उपाशी जंगलात दबा धरून बसू शकतो। राजांच्या डोक्यात विचार आला की आपण ह्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघत आहोत, त्यात हा दौलतराव आपल्याला एक महत्त्वाचा माणूस म्हणून कामाला येईल। आणि राजांनी त्यांना सांगितलं की आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र उभं करण्याचा विचार केला आहे, त्यात तुम्ही आम्हाला मदत करू शकता का? त्यावेळी दौलतराव बोलले की राज, हा देह आता तुमच्या चरणापाशी हजर आहे, तुम्हाला याचं काय करायचं ते करा। ते ऐकून राजे प्रसन्न झाले। मग तानाजी मालुसरे यांनी विचारलं की दौलतराव, तुम्ही कसं ओळखलं की त्या मुलाने जो मोराचा आवाज काढला तो नक्की इशाराच होता म्हणून? तेव्हा दौलतराव म्हणाले की हा उन्हाळ्याचा ऋतू, यावेळी मोर नसतातच, तुम्ही असा आवाज काढला म्हणजे कुणाला पण संशय येईल। राजांना त्यांच्या बुद्धीची आणि हुशारीची जाणीव झाली। राजांच्या मनात समाधान होतं की दौलतराव सारखी हिऱ्यासारखी दौलत आज आपल्याला भेटली आणि आपण धन्य झालो। दौलतराव हे स्वराज्याला मिळाले, पण पुढे स्वराज्य कसं वाढवायचं हा विचार राजांच्या डोक्यात होता। सगळीकडे हिंदू धर्माचे इस्लामिक शत्रू होते। मग कान्होजी जेधे यांनी दौलतरावांना विजापूरला त्यांच्या मित्राकडे इस्लामिक आणि उर्दू व इतर भाषा शिकण्यासाठी पाठवलं आणि दौलतराव 2 वर्षासाठी त्या भाषा शिकण्यासाठी गेले। संसार सगळे सोडून घरी आपल्या बायकोला पण सांगितलं नाही, शिकारीला जातो म्हणून गेले आणि परत आलेच नाही। कान्होजी जेधे यांनी त्यांना विजापूरपर्यंत पोहोचवण्याची पूर्ण तयारी केली होती। जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण स्वामी कार्यासाठी आणि ह्या स्वराज्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या। आणि दौलतरावांनी महाराजांना तर आपलं दैवत मानलं होतं, त्यांच्या पुढे घर संसार ह्या सगळ्यावर पाणी सोडू शकतो। आणि महाराजांच्या त्या विचाराचा आणि कार्याचा अभिमान वाटून त्या कामासाठी आपली एवढी मोठी मदत होणार ह्या विचारात पूर्णपणे दौलतराव गुंतले होते। दौलतराव विजापूरला पोहोचले, त्यांचं शिक्षण चालू झालं। बघता बघता त्यांचं शिक्षण संपलं। शिक्षण पूर्ण करून दौलतराव परतीच्या प्रवासाला लागले। त्यांची एकच इच्छा होती की आपल्याला देवाला भेटायचं। राजे आता मोठे झाले असतील, राजे आता कसे दिसत असतील, कधी त्यांना भेटतो असं त्यांना वाटत होतं। पण आताचे दौलतराव बदलले होते, त्यांचं इस्लाम धर्मात नामकरण झालं होतं, त्यांचं नाव आता रहीम बाबा असं होतं। त्यांना ह्याचं खूप वाईट वाटलं, पण ते स्वराज्यासाठी गरजेचं होतं। राजांबद्दल लोकांच्या मनात प्रेम आणि आपुलकी होतीच। दौलतराव हे लाल महलाच्या बाहेर आले, तिथल्या पहारेकरांची विचारपूस केली, पण ते दौलतराव रहीम बाबा म्हणून आले होते। पहारेकरी बोलले की बाबा, तुम्हाला राजांना भेटता येणार नाही। रहीम बाबा बोलले की मी फकीर आहे म्हणून का? पहारेकरी बोलला की राजे सकाळपासून निवाडे करून थकले असतील म्हणून। तेवढ्यात तिथे राजांचा बालमित्र नारायणराव आला आणि पाहिलं की पहारेकरी एका फकीराची हुज्जत घालत होते। तो एकदम जोरात ओरडला की तुम्हाला राजांना का भेटायचं आहे आणि कारण काय? दौलतरावांनी त्याला ओळखलं, पण नारायणरावांनी दौलतरावांना ओळखलं नाही। रहीम बाबाने सांगितलं की मी विजापूरवरून आलो आहे, आता तरी जाऊ का राजांना भेटायला? पण नारायणरावांचा राग आटकेपार झाला आणि दौलतराव आणि त्यांच्या धरपकड झाली। पण पहारेकरी आणि नारायणरावांनी रहीम बाबांना साखळदंडात जखडलं आणि सदरावर राजांच्या समोर आणलं। नारायणरावांनी महाराजांना सांगितलं की हा आदिलशाही हेर आहे। हे ऐकून बाजूला असलेल्या सूर्याजी मालुसरे चौताळला, म्हणून सूर्याजी पुढे आले, पण रहीम बाबांचे त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं। त्यांचं लक्ष राजांच्या चेहऱ्यावर खिळलं होतं। राजांचे डोळे रहीम बाबांच्या नजरेला भिडले आणि राजांनी ओळखलं की हे दौलतराव आहेत। राजांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून तानाजी मालुसरे बाजूला होते, त्यांना सुद्धा समजलं की हे दौलतराव आहेत। राजांनी त्यांचं साखळदंड सोडायला लावलं आणि राजांनी त्यांना आपल्या गुप्त खोलीत बोलावलं। मध्ये गेल्यावर दौलतरावांनी राजांना मुजरा केला। राजे म्हणाले, दौलतराव मुजरा नको। राजांनी त्यांना मिठी मारली। राजांनी दौलतरावांना विचारपूस केली, तर दौलतराव म्हणाले की शिरवळचा ठाणेदार अमीन मिया याच्यासाठी विजापूरवरून एक त्यांचा हेर गुपित बातमी घेऊन आलाय आणि बाजी घोरपडे हे पुण्यावर आक्रमण करणार ही बातमी राजांना सांगितली। राजे थोडे शांत झाले आणि हलकेच हसले आणि बोलले, तो घोरपडे आपल्यावर चालून येणार हे त्यांचं नियोजन चालू असतानाच आपल्याला समजलं, हाच आपला पहिला विजय। राजे बोलले, आपण स्वराज्य उभं करण्याचा विचार केला, पण त्याआधी आपल्याला गुप्तहेर पथक हे मजबूत उभं करायचं आहे, याची जबाबदारी त्यांनी दौलतरावांवर सोपवली होती। कारण लढाई जिंकायची असेल तर गुप्तहेर महत्त्वाचे हे राजांना समजलं होतं आणि त्या गुप्तहेर खात्यातील प्रत्येक माणसाच्या घरची जबाबदारी राजांनी घ्यायचं ठरवलं। दौलतराव म्हणाले, मग काहीच काळजी नाही राजे, असे गुप्तहेर खाते तयार करतो आणि राज्यातील प्रत्येक सुभेदारीमध्ये पेरून ठेवतो, ज्यामुळे आपल्याला दुश्मनांच्या सगळ्या खबरा भेटतील। अशा प्रकारे राजांनी बहिर्जींवर आपल्या स्वराज्याची जबाबदारी गुप्तहेर म्हणून सोपवली होती।